मुकुंदनगरमध्ये पालिका कर्मचाऱ्यावर जमावाचा हल्ला. धीरज परदेशींना 10 ते 15 जणांकडून जबर मारहाण. अहिल्यानगरच्या मुकुंदनगर परिसरात धक्कादायक घटना समोर आली आहे. दर्गा दायरा कब्रस्तानजवळ पालिका कर्मचारी धीरज परदेशी यांच्यावर 10 ते 15 जणांनी मिळून जबर मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान या प्रकरणात एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून इतर हल्लेखोरांचा शोध सुरू असल्याची माहिती आहे. धीरज परदेशी यांच्यावर नेमक्या कोणत्या कारणातून हा हल्ला करण्यात आला याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. मुकुंदनगरमध्ये घडलेल्या या मारहाणीच्या घटनेनं परिसरात खळबळ उडाली असून पोलीस आता संपूर्ण प्रकरणाचा छडा लावत आहेत. तर आमदार संग्राम जगताप हे देखील गेले 3 तासांपासून हॉस्पिटलमध्ये तळ ठोकून आहेत. प्रत्येक हालचालींवर त्यांचा बारीक लक्ष आहे. हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी देखील मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. तर घटना ठिकाणापासून हॉस्पिटलपर्यंत छावणीचे स्वरूप आले असून SP सुदर्शन देखील हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहेत. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचे बारीक लक्ष आहे. दरम्यान धीरज परदेशी यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत असून डॉक्टरांची भूमिका सध्या गुलदस्त्यात आहे. सदर घटनेमुळे अहिल्यानगर शहरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.